जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून बातमी येत आहे थेट मुंबईमधून। मुंबईमध्ये शिंदे गटाच्या आणि भाजपाच्या या युनियनला सर्वात मोठा झटका। ज्या युनियनमध्ये अतिशय सर्वात जास्त अशी रिक्षा चालकांची संख्या होती, आता त्या रिक्षा चालकाच्या संख्येच्या युनियनमध्ये म्हणजेच शिंदे गट आणि भाजपाच्या युनियनला तगडा झटका। संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिलाय मोठा झटका। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालंय। गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून अनेक ठिकाणी बदल होत आहे। अनेक ठिकाणी चांगलं पॉझिटिव्ह वातावरण असताना मुंबईमध्ये आता मराठी माणूस एकवटला जात आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आणि तळागाळातील मराठी माणूस म्हणजेच सामान्य रिक्षा चालक हा सुद्धा आता या दोन्ही बंधूंच्या सोबत यायला तयार झाला आहे। त्याचीच प्रचिती म्हणून विक्रोळी विधानसभेचे आमदार असलेले सुनील राऊत, संजय राऊत यांचे बंधू यांनी पुढाकार घेत काल 5000 रिक्षा चालकांचा म्हणजेच शिंदे गटाचे हे युनियनचे रिक्षा चालक होते, परंतु त्यांनी सुनील राऊत, संजय राऊत यांच्या उपस्थितीत विक्रोळी विधानसभेमध्ये व इतर 2 विधानसभेतील असे 5000 रिक्षा चालकांनी प्रवेश केला। यावेळी त्यांनी सांगितले की आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, राज ठाकरे यांच्यासोबत आहोत। आताची लढाई करोवा मरोची आहे, त्यामुळे या लढाईमध्ये आम्ही ठाकरे बंधूंसोबत आहोत आणि आमच्यासारखे सामान्य रिक्षा चालक असो वा कोणतेही, त्यांना जर मुंबईत टिकायचं असेल तर मराठी माणसांना साथ द्यावी लागेल आणि मराठीसाठी हे बंधू दोघे आहेत आणि हे दोघेच मराठीसाठी झटतात। कारण भाजप असेल, शिंदे गट असेल, हे दिल्लीच्या आणि गुजरातच्या इशाऱ्यावर चालतात। त्यामुळे निदान मराठी माणसाला पाठिंबा देणारे हे 2 पक्षच सत्तेत आले पाहिजेत आणि मुंबईमध्ये मराठी महापौरच बसला पाहिजे आणि तरच मुंबईचं महाराष्ट्रात महत्त्व राहील, अन्यथा मुंबई आणि महाराष्ट्र वेगळा होऊ शकतो। रिक्षा चालकांनी हे ज्यावेळी भाषणात सांगितलं त्यावेळी सुनील राऊत यांनी सुद्धा सांगितले की आता मराठी माणूस एकवटला जात आहे आणि येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जे तळागाळातले रिक्षा चालक असतील किंवा इतर जे कामगार असतील ते शिवसेना संघटनेशी जुळत आहेत आणि त्यामुळेच तळागाळातले हे ठाकरे प्रेमी असलेले अनेक यापुढेही प्रवेश करतील असं सुनील राऊत यांनी सांगितलं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की असे जे छोटे मोठे तळागाळातले अनेक रिक्षा चालक असतील किंवा गरीब मतदार असतील, हे जर मराठी माणसं ही ठाकरेंच्या सोबत असतील तर मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।